निर्माण आहे. संविधानाच्या मुद्द्यावर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक आक्रमक होताना बघायला मिळतात. आज काय सांगाल? मॅडम अजून थोडं पुढे गेलं की सगळ्यांच्या फ्रेममध्ये मोबाईल. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं देशातले आणि काही देशाबाहेर सुद्धा लक्षावधी बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त जे आहेत आज या चैत्यभूमीवर त्यांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे खरं तर फक्त या महाराष्ट्र देशातील नव्हे तर जगातील जे मागास वर्ग आहे त्या सगळ्यांचे ते भाग्यविधाते होते असं म्हणतात तसे खूप करत नाही. त्यांनी जे संविधान या देशाला दिलं त्या संविधानामुळे आज या देशामध्ये लोकशाही मजबूत पायावर उभी आहे. त्याचबरोबर त्या संविधानामुळे आजूबाजूचे बाकीचे देश त्याची लोकशाही अनेक वेळा बसली आणि ते हुकूमशाही आहे. परंतु या अनेक राज्याने अनेक प्रांत अनेक भाषा अनेक धर्म अनेक जाती याने निर्माण झालेल्या या खंडकाळ देशाचं अखंडत्व जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे टिकून राहिलेलं आहे हे आपल्याला दिसत येणार नाही. आणि हे ठीक आहे की काही लोक त्यांच्या मते त्यांना वाटतात संविधानासाठी संविधान अखंड राहिलं पाहिजे. संविधान आजही अखंड आहे आणि स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा म्हटलं वारंवार की कुणीच हे संविधान बदलू शकत नाही. आणि त्यांनी जे नवीन प्रधानमंत्री पद स्वीकारल्यानंतर अतिशय मानाच्या ठिकाणी संविधानाची प्रत ठेवली आणि तिथे त्यांनी 5 मिनिटात फोन करते. संविधान वर्षसुद्धा ते पाळत आहे. पण असं वाटतं की आपण संविधान जे अखंड आहे संविधान आमचं अमर आहे त्यासाठी सगळे प्रयत्न करायचे. आणि आता दुसरे काही विषय असेल तर त्यांनी बोलायला. सर, पण घटनेचा राजकीय अजेंडा बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो अगदी केंद्रापासून राज्यापर्यंत केला जातोय. घटनेचा राजकीय अजेंडा अमर सिनेमाची ही घटना जी आहे ती लोकशाहीवर आधारित घटना आहे. त्याच्यामध्ये राज्यप्राणाने कसे असली पाहिजे, लोकशाही कशी असली पाहिजे, कायदे कसे असले पाहिजे, गरिबांचे हक्क कसे सांभाळले पाहिजे एवढंच नव्हे तर प्रत्येकाला लढवण्याचा सुद्धा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. प्रत्येकाला एकच मत, मग तो झोपडपट्टीकांच्या गरीब मनुष्य असेल किंवा महालात राहणारा एखादा राजा असेल त्यांना आज एकच मत. सगळ्यांना या घटनेनं देशाचे मालक दिलेला आहे. आणि ही घटना जी आहे मी तुम्हाला सांगतो आजही जे जे नवीन देश निर्माण होतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या या घटनेचा ते अभ्यास करून त्यावर त्यांची घटना त्या देशाची त्यामुळे ही घटना जी आहे ती अतिशय अप्रतिम आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.